कॅप राऊंड 1साठी ऑप्शन फॉर्म फिलिंगची प्रोसेस ही पूर्ण झालेली आहे. लवकरच आता त्यामध्ये तुम्हाला चांगली अलॉटमेंट देखील होऊन जाईल. पण त्या व्यतिरिक्त हे जे स्पॉट राऊंड आहेत, इन्स्टिट्यूट लेवल राऊंड आहेत किंवा मॅनेजमेंट कोटा आहे, याबद्दल तुम्ही काही ना काही ऐकलेलंच असेल की यामध्ये फार कमी पर्सेंटाईलमध्ये ॲडमिशन होतात किंवा यासाठी मग तुम्हाला कोणते वेगळे फॉर्म भरण्याची गरज आहे का, ह्याची फी स्ट्रक्चर कसं आहे, यासाठी इलिजिबिलिटी जो क्रायटेरिया आहे तो वेगळा असतो का, किंवा तुम्हाला जर कमी पर्सेंटाईल असतील तर तुमचं चांगल्यातल्या चांगल्या कॉलेजमध्ये या राऊंड्स थ्रू ॲडमिशन कसं होऊ शकतं, किंवा जरी तुम्हाला चांगले पर्सेंटाईल असतील तरी तुम्हाला आत्ता जे अलॉटमेंट झालेलं कॉलेज आहे त्यापेक्षा भरपूर चांगलं कॉलेज तुम्हाला मिळू शकतं. मग ते कसं, तर या संदर्भातच हा व्हिडिओ असणार आहे. या व्हिडिओमध्ये तुम्हाला स्पॉट राऊंड, इन्स्टिट्यूट लेवल राऊंड आणि मॅनेजमेंट कोटा या तिन्हीबद्दल तुम्हाला एकदम परफेक्ट इन्फॉर्मेशन मिळून जाईल, जेणेकरून तुम्हाला पुढील काळामध्ये चांगल्यातलं चांगलं कॉलेज नक्कीच मिळू शकतं. तर अशाच प्रकारचे हे जे सगळे अपडेट आहेत, मग ते स्पॉट राऊंडचे असो, इन्स्टिट्यूट लेवलचे असो किंवा सगळ्या प्रकारचे, हे सगळे अपडेट तुम्हाला आपला जो व्हॉट्सॲप ग्रुप आहे त्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये मिळून जातील. यामधनं जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल एकदम कमी पर्सेंटाईलला, तर आपल्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन करा. त्यामध्ये या सगळ्या अपडेट्समधनं तुम्हाला नक्कीच चांगलं कॉलेज मिळून जाईल. तर मग आपण डायरेक्टली या व्हिडिओमध्ये जो पहिला पार्ट आहे तो आहे स्पॉट राऊंड्सचा. तर नक्की ज्या वॅकन्सीज कॅप राऊंड 4 नंतर असतात त्यासाठी हे स्पॉट राऊंड होतात. मग आता तुम्ही म्हणाल की वॅकंट नक्की किती सीट असतात, तर भरपूर मोठ्या प्रमाणात ह्या वॅकन्सी आपल्याला बघायला मिळतील. खास करून जर आपण टियर 1 कॉलेजेसचं जर आपण लक्षात घेतलं तर टियर 1 कॉलेजमध्ये COEPमध्ये जर मागच्या वर्षीचा डेटा बघितला तर 13 सीट्स, रोबोटिक्स अँड आर्टिफिशियल इंटेलिजन्ससाठी 16 सीट्स, ENTCसाठी 18 सीट्स, PICTमध्ये देखील 31, 16, 7, 6, 36 या टेक ब्रांचसाठी आपल्याला वॅकन्सी बघायला मिळालेल्या होत्या. कमींसाठी 13, 6, 9 आणि VITसाठी तर भरपूर, म्हणजेच 53, 21, 30, 26 सगळ्याच ब्रांचमध्ये एक 15 ते 20 तुम्हाला सीट वॅकंट असलेल्या बघायला मिळतील. PCCOEमध्ये देखील 15, 8, 12, 9 आणि रिजनल लँग्वेजसाठी देखील 3 सीट या वॅकंट होत्या. तर जर आपण पूर्ण ब्रॉड वेमध्ये विचार केला तर 453 सीट्स या फक्त पुण्यामधल्या टियर 1 कॉलेजेसमध्ये वॅकंट असलेल्या आपल्याला मागच्या वर्षी बघायला मिळत होत्या. आता 453 सीट्स हा काही छोटा आकडा नाही आहे. आणि आता तुम्ही म्हणाल की हा डेटा मी घेतला कुठून, तर तुम्ही वेबसाईटला आल्यानंतर इथे लेफ्ट साईडला तुम्हाला खाली आल्यानंतर दिसेल की वॅकंट सीट्स आफ्टर कॅप राऊंड 3. तर इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला ही जी सीट मॅट्रिक्स आहे स्पॉट राऊंडसाठी ती दिसून जाईल. यामध्ये तुम्हाला प्रत्येक कॉलेजच्या सीट्स किती वॅकंट आहेत त्या इथे दिसतील. आता इथे VITचा आपण बघतोय, इन्स्ट्रुमेंटेशनसाठी 36 सीट वॅकंट होत्या, त्यानंतर बाकी मेकॅनिकलसाठी 41 होत्या. तर असं प्रत्येक कॉलेजचा डेटा आपण एक्सट्रॅक्ट केला आणि त्यावरनं ही जी PDF आहे त्यामधनं मी तुम्हाला सांगतोय की एकूण 453 सीट्स ह्या कॅप राऊंड नंतर वॅकंट असलेल्या आपल्याला बघायला मिळत होत्या. तर या वॅकंट सीट्ससाठी जे राऊंड होतात त्याला आपण स्पॉट राऊंड म्हणतो. आता या स्पॉट राऊंडसाठी तुम्हाला पहिले प्रश्न पडले असतील की ह्याची प्रोसेस काय आहे, कट ऑफ किती असतात, रजिस्ट्रेशन काय आहे, म्हणजे रजिस्ट्रेशनची जी प्रोसेस आहे ती कशी आहे, किंवा फीज कशी आहे. तर प्रोसेस जी आहे ती एकदम सिम्पल आहे. जेव्हा 4th कॅप राऊंडची अलॉटमेंट होऊन जाईल आणि 4th कॅप राऊंडची अलॉटमेंट झाल्यानंतर प्रत्येक कॉलेज आणि CET सेलची जी ऑफिशियल वेबसाईट आहे तिथे देखील तुम्हाला प्रत्येक कॉलेजच्या वॅकंट सीट्सचा डेटा तुम्हाला बघायला मिळेल सीट मॅट्रिक्समधनं. म्हणजे मी हे जे तुम्हाला आत्ता दाखवलं ते यावर्षी देखील तुम्हाला बघायला मिळेल. मग ही वॅकन्सी पोझिशन समजल्यानंतर प्रत्येक कॉलेज आपल्या इन्स्टिट्यूट लेवलला फॉर्म्स रिलीज करत असतं. मग ते फॉर्म तुम्हाला भरायचे असतात. मग हे फॉर्म ऑनलाईन देखील असू शकतात, ऑफलाईन देखील असू शकतात, डिपेंड करतं प्रत्येक इन्स्टिट्यूटवर. मग तुम्हाला हे फॉर्म भरल्यानंतर ते कॉलेज इन्व्हाइट करतं एखाद्या पर्टिक्युलर डेला की आमच्या कॉलेजमध्ये ह्या दिवशी स्पॉट राऊंड आम्ही कंडक्ट करत आहोत. तर मग त्या दिवशी तुम्हाला तिथे जायचं असतं. तिथे जो विद्यार्थी प्रेझेंट असेल तर त्याला तिथे पहिलं प्राधान्य दिलं जातं आणि उपस्थित विद्यार्थ्यांमध्ये ज्याचं मेरिट जास्त असेल त्याला ती सीट मिळून जाते. आता उदाहरणार्थ आपण इथे बघतोय COEPसाठी 13 सीट्स आहेत. तर या 13 सीट्सचा डेटा COEP त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटला रिलीज करेल आणि त्याचबरोबरीने CET सेलला देखील ही माहिती पुरवली जाईल. मग या 13 सीट्ससाठी ॲप्लिकेशन केले जातील ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही पद्धतीने. काही कॉलेज फक्त ऑफलाईन घेतात, काही कॉलेज फक्त ऑनलाईन घेतात. तर ते डिपेंड करतं, आपल्याला ते वेबसाईटवर बघावं लागतं. मग ते ॲप्लिकेशन झाल्यानंतर कॉलेज त्यांची मेरिट लिस्ट सेपरेट जी असते, म्हणजे आत्ता तुम्ही जी प्रोविजनल मेरिट लिस्ट बघितली, फायनल मेरिट लिस्ट बघितली, त्याच पद्धतीने ते कॉलेज देखील त्यांची मेरिट लिस्ट जाहीर करतं. त्या मेरिट लिस्टमध्ये तुमचं देखील नाव असतं आणि जेवढ्या विद्यार्थ्यांनी ॲप्लिकेशन केलेले आहेत ते सगळ्यांचे नाव असतात. मग त्यानंतर कॉलेज पर्टिक्युलर डे अलॉट करतं की या तारखेला आमच्या इथे स्पॉट राऊंड आहेत
आणि तुम्हाला सगळ्यांना तिथे यायचं आहे. तुम्हाला तिथे फिजिकली जावंच लागतं. तुम्ही तिथे गेल्यानंतर त्या दिवशी जेवढे विद्यार्थी उपस्थित आहेत त्यामध्ये ज्याचं मेरिट पहिलं आहे त्याला ती सीट मिळून जाते. आता यामध्ये तुम्हाला अजून एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल, ती म्हणजे हे जे स्पॉट राऊंड आहेत ते काही एका दिवसात संपत नाहीत. स्पॉट राऊंड हे कंटिन्युअस प्रोसेस आहे 10 दिवसाची. 10 दिवस कंटिन्युअस स्पॉट राऊंड तुम्हाला बघायला मिळतील. पण या आता उदाहरणार्थ जर 10 दिवसामध्ये तिसऱ्या दिवशी जर एखाद्या कॉलेजने स्पॉट राऊंड स्टार्ट केलेला आहे तर त्या दिवशी तो स्पॉट राऊंड संपल्यानंतर पुन्हा रात्री तिथे वॅकन्सी क्रिएट होऊ शकते, पुन्हा उद्या त्या कॉलेजमध्ये वॅकन्सी क्रिएट होऊ शकते, परवा परत होऊ शकते. त्यामुळे कंटिन्युअस तुम्हाला त्या कॉलेजमध्ये थांबायचं आहे. तिथे तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे कुठली वॅकन्सी पोझिशन कधी क्रिएट होणार आहे, कुठल्या कॅटेगरीची सीट कधी खाली होणार आहे, त्या पद्धतीने तुम्हाला तिथे लक्ष द्यायचं आहे. आता प्रश्न उरतो, स्पॉट राऊंडमध्ये जे कॅटेगरी बेनिफिट्स आहेत ते तुम्हाला मिळतील की नाही. आता मी आत्ता जसं सांगितलं की स्पॉट राऊंड ही कंटिन्युअस प्रोसेस आहे. 10 दिवस कंटिन्यू तुम्हाला तिथे थांबावं लागेल. कंटिन्युअस तिथे वॅकन्सी क्रिएट होत राहतील. पण पहिला जो स्पॉट राऊंड तिथे होईल तो पहिला जो स्पॉट राऊंड असेल तो पूर्णपणे त्या कॅटेगरीच्या सीट्सला गृहीत धरून केलं जाईल. म्हणजे ज्या कॅटेगरीची सीट तिथे वॅकंट असेल त्याच कॅटेगरीच्या विद्यार्थ्याला ती मिळून जाईल. पण जर असं असेल की कॅटेगरीचा विद्यार्थी जर तिथे नसेल आणि कॅटेगरीची सीट असेल मग ती सीट कन्वर्ट केली जाते ओपन कॅटेगरीमधनं आणि ओपन कॅटेगरीमधनं मग तिथे ॲडमिशन होतात. मग तिथून पुढे ते रिझर्वेशन संपून जातं आणि तिथून पुढे जेवढ्या सीट वॅकंट होतील त्या सगळ्या पूर्णपणे त्या ओपन कॅटेगरीला मोकळ्या केल्या जातील. तर अशी प्रोसेस असते. आता फीजचे बेनिफिट तुम्हाला मिळतील का कॅटेगरीमधनं, तर नाही. तुम्हाला फक्त रिझर्वेशन हे पहिल्यांदा मिळून जाईल, पण नंतर जी फी आहे ती पूर्णपणे ओपन कॅटेगरीची तुम्हाला त्या कॉलेजमध्ये भरावी लागते. आता यावर्षी COEP हे एक्सेप्शन आहे, कारण COEPनी SC/ST कॅटेगरी असेल किंवा 1.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न असलेल्या विद्यार्थ्यांना जेवढी त्या कॅटेगरीची फी आहे तेवढीच ठेवलेली आहे स्पॉट राऊंडमध्ये सुद्धा. पण हे एक्सेप्शन सोडलं तर बऱ्यापैकी सगळ्या कॉलेजमध्ये पूर्णपणे फी तुम्हाला भरावी लागेल. तर त्यानंतर जो दुसरा तुमचा प्रश्न असेल तो म्हणजे कट ऑफ. तर स्पॉट राऊंडचा कट ऑफ हा असा काही जाहीर केला जात नाही. ऑन द स्पॉट जे तिथे ॲडमिशन होतात तेच तुम्हाला बघायला मिळतील. आता जर तुमच्या ओळखीमध्ये जर कुणी असेल तरच तुम्हाला समजेल की यामध्ये कट ऑफ काय असतो. असा ऑफिशियल या कट ऑफचा डेटा रिलीज केला जात नाही. तर कट ऑफबद्दल जर असं ज्यांना एक्सपिरियन्स आहे त्यांना जर तुम्ही विचारलं तर सगळ्यांना माहीत आहे एक 10 ते 15% ॲव्हरेज कॉलेजमध्ये तुम्हाला हा कट ऑफ ड्रॉप झालेला बघायला मिळेल. आणि हे जे Tier 1 कॉलेजेस आहेत इथे तुम्हाला जर 99% कॉलेज असेल तर ते 98 किंवा 98.5 किंवा 97.5 या रेंजमध्ये तुम्हाला मिळून जाऊ शकतं. आणि बाकी जे कोर ब्रांच आहेत या कॉलेजेसमधल्या तर तिथे तुम्हाला एक 92, 93 किंवा 90% देखील हा कट ऑफ घसरलेला आपल्याला बघायला मिळतो. तर मग आता पहिली गोष्ट ही आहे की तुम्हाला नक्की कळणार कधी की कुठल्या कॉलेजमध्ये कधी स्पॉट राऊंड आहे किंवा कधी कुठे ॲप्लिकेशन करायचं आहे. तर तुम्हाला प्रत्येक कॉलेजची वेबसाईट ही कंटिन्युअस चेक करावी लागेल. प्रत्येक वेळेला तुम्हाला खूप अलर्ट राहावं लागेल की कधी कुठे स्पॉट राऊंड होणार आहे, कधी कुठे तुम्हाला जायचं आहे. मल्टिपल डेजमध्ये मल्टिपल ठिकाणी स्पॉट राऊंड होतात. मग तुम्हाला नक्की कुठे जायचं आहे, तुमचे पॅरेंट्स असतील, तुमचे भाऊ बहीण असतील, त्यांना तुम्ही दुसऱ्या कॉलेजेसमध्ये पाठवू शकता का, या सगळ्या गोष्टींचा विचार तुम्हाला करावा लागतो. यामध्ये फार अलर्ट असणं म्हणजे गरजेचं आहे. कारण उदाहरण जर द्यायचं झालं तर PVGमध्ये 2022-23 साली कट ऑफ घसरलेला होता 85% AIML या म्हणजे जी ब्रांच होती त्यांची त्यासाठी. पण बरेच विद्यार्थी असे होते की त्यांनी त्या कॉलेजचा ॲप्लिकेशन फॉर्मच भरलेला नव्हता आणि त्यामुळे त्यांना तिथे ॲडमिशन मिळालं नाही. इवन ते 90, 92, 93% त्यांना होते तरी त्यांना तिथे ॲडमिशन मिळालं नाही. पण ज्यांनी आधीच अप्लाय करून ठेवलेलं होतं त्यांना तिथे 85% देखील ॲडमिशन मिळालेलं होतं. आता मी हे तुम्हाला सांगतो आहे तसं प्रत्येक कॉलेजचंच आहे. प्रत्येक कॉलेजची वेगवेगळी सिच्युएशन आहे आणि त्या पद्धतीने तुम्हाला तिथे फॉर्म भरावे लागतील. तर हा डेटा होता स्पॉट राऊंडसाठी. स्पॉट राऊंडनंतर तुमचा दुसरा क्वेश्चन असेल इन्स्टिट्यूट लेवल राऊंड आणि मॅनेजमेंट कोटाचा. इन्स्टिट्यूट लेवल राऊंड्स आणि मॅनेजमेंट कोटा हे दोन्ही शब्द एकाच राऊंडसाठी म्हणजेच एकाच ॲडमिशन प्रोसेससाठी वापरले जातात. हे दोन्ही सेमच आहे. मग हे नक्की कुठल्या कॅटेगरीसाठी किंवा कुठल्या सीटसाठी कंडक्ट केले जातात, तर याचं उत्तर म्हणजे 20% जागा. म्हणजे आता उदाहरणार्थ जर कॉलेजमध्ये 100 सीट असतील एखाद्या ब्रांचमध्ये तर त्या 100 सीट्सपैकी 20% म्हणजेच 20 सीट्स या पूर्णपणे इन्स्टिट्यूटच्या हातात असतात की ते त्या सीट्समध्ये काहीही कशाही पद्धतीने त्यांचा क्रायटेरिया लावून ते
ॲडमिशन कंडक्ट करून घेऊ शकतात. तर त्याला आपण म्हणतो इन्स्टिट्यूट लेवल राऊंड्स. प्रत्येक कॉलेजमध्ये ह्यामध्ये अपवाद जर सोडला तर गव्हर्मेंट कॉलेजचा अपवाद सोडला तर प्रत्येक कॉलेजमध्ये ह्या 20% सीट्स तुम्हाला बघायला मिळतील. आणि या 20% जागांसाठी बऱ्यापैकी जे Tier 1 कॉलेजेस आहेत तिथे पूर्णपणे मेरिट बेस्डवरच ॲडमिशन होतं. आणि बऱ्यापैकी जे Tier 2 Tier 3 कॉलेजेस आहेत तिथं आपल्याला असं जनरली यामध्ये मेरिट लिस्ट असेल किंवा काय बघायला मिळत नाही. मग त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने ॲडमिशन केले जातात. पण हे जे Tier 1 कॉलेजेस आहेत तर तिथे सगळीकडे हे तुम्हाला मेरिट बेस्डच ॲडमिशन बघायला मिळतील. आणि तिथे देखील मग सेम प्रोसेस आहे. सेम तुम्हाला वेगळा ॲप्लिकेशन फॉर्म करावा लागतो इन्स्टिट्यूट लेवल राऊंडसाठी किंवा या 20% रिमेनिंग जागांसाठी. तो राऊंड तिथे तुम्ही ॲप्लिकेशन केल्यावर तुम्हाला परत तिथे देखील मेरिट लिस्ट बघायला मिळेल. ती मेरिट लिस्ट आल्यानंतर तुम्हाला तिथे फिजिकली जावं लागेल. मग त्यामधनं तुम्हाला स्पॉट राऊंडप्रमाणेच ॲडमिशन मिळेल. आता हे तर झालं Tier 1 कॉलेजचं. पण बाकी Tier 2 Tier 3मध्ये काय होतं तर या वर्षीपर्यंत तर नक्कीच यामध्ये भरपूर घोटाळे व्हायचे. पण या वर्षीपासनं हे सगळे घोटाळे रोखण्यासाठी CET सेलने यावर्षी स्ट्रिक्ट रेग्युलेशन्स आणलेले आहेत की प्रत्येक इन्स्टिट्यूटला त्या इन्स्टिट्यूट लेवल राऊंडमध्ये कोण कोण ॲडमिट झालं याचा डेटा द्यावा लागेल. त्याचे ॲप्लिकेशन वेगवेगळे असतील. ते ॲप्लिकेशन तुम्हाला CET सेलला द्यावे लागतील. आणि त्याची मेरिट लिस्ट ही CET सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवर देखील बघायला मिळेल. त्यामुळे हे जे घोटाळे कमी करण्याचा प्रयत्न CET सेलने केलेला आहे हा नक्कीच चांगला प्रयत्न आहे. पण CET सेलने ह्या इन्स्टिट्यूटला डायरेक्टली मुभा देऊन टाकलेली आहे की 3 टाइम्स तुम्ही ही फीज त्या कॉलेजमध्ये करू शकता. त्यामुळे एकूण एकच झालेलं आहे. जे मागच्या वर्षीपर्यंत होत आले त्या वर्षी लिगल वेने होईल. एवढंच त्यामध्ये चांगली गोष्ट आपण म्हणू शकतो. आता ती चांगली की वाईट ही तुम्हीच ठरवा. त्यानंतर ह्याची जी काही प्रोसेस आहे एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे तर तो हाच आहे दरवर्षीप्रमाणे की 45% तुम्हाला 12वीमध्ये पाहिजेत कमीत कमी. आणि जर तुम्ही कॅटेगरीमधनं असाल तर 40% तुम्हाला हे PCMमध्ये पाहिजेत. त्या व्यतिरिक्त कट ऑफ जर ह्यामध्ये बघितलं तर कट ऑफ यामध्ये काहीच नसतो. विदाऊट कट ऑफच यामध्ये ॲडमिशन होतात. म्हणजे किती पर्सेंटाईल असले तरी यावर्षी म्हणजे मागच्या वर्षीपर्यंत तर ॲडमिशन होत होते. यावर्षी मेरिट लिस्ट लागल्यामुळे तुम्हाला हे कट ऑफ बघायला यावर्षीपासून मिळतील. रजिस्ट्रेशनसाठी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे कॉलेजची वेबसाईट चेक करावी लागेल आणि फिजिकली तुम्हाला त्या कॉलेजमध्ये जाऊन ॲप्लिकेशन फॉर्म करावं लागेल. फीज जर बघायचं झालं तर यावर्षीपर्यंत फीज ही पूर्णपणे ओपन कॅटेगरीची तुम्हाला भरायला लागायची. आणि जे काही घोटाळे व्हायचे त्यामधनं तुम्हाला डोनेशन वगैरे भरावं लागायचं. पण यावर्षीपासून 3 टाइम्स फी केल्यामुळे दरवर्षी तुम्हाला 3 टाइम्स फी पे करावी लागेल. म्हणजे प्रत्येक कॉलेजने अप्लाय केलं आहे का तर अजून नाही. प्रत्येक कॉलेजने अजून त्यांचा डेटा या संदर्भात अपलोड केलेला नाही आहे की कुणी म्हणजे कुठल्या कॉलेजने तर केलेली आहे 3 टाइम्स फी. म्हणजे VIT झालं किंवा थर्डोमल झालं मुंबईचं. पण बाकी अजून बरेच कॉलेज बाकी आहेत त्यांनी फीसच्या संदर्भात त्यांचं जे काही पॉलिसी आहे ती पब्लिश केलेली नाही आहे. तर ही आपण वेबसाईट बघतोय PICTची. PICTच्या ऑफिशियल वेबसाईटवर इथे त्यांनी दिलेलं आहे की ॲप्लिकेशन फॉर्म फॉर इन्स्टिट्यूट म्हणजेच मॅनेजमेंट कोटा अँड वेकंट सीट्स आफ्टर कॅप राऊंड 4 असा फॉर्म बघायला मिळेल. हा आहे PICTचा फॉर्म. गुगल फॉर्मच त्यांनी डायरेक्टली बनवलेला आहे. 2000 रुपये त्यांनी या ॲप्लिकेशन फॉर्मची फी ठेवलेली आहे. इथे तुम्हाला दिसेल त्यांनी त्यांची डिटेल्ड इन्फॉर्मेशन त्या संदर्भात दिलेली आहे की ऑनलाईन जो गुगल फॉर्मचं सबमिशन आहे ते 25/7 ते 7/9 सुरू राहील. त्यानंतर म्हणजे ज्याचे ॲडमिशन जे आहेत ते 6 ते 13 तारखेपर्यंत हे सगळे ॲडमिशन होतील. त्यानंतर डिस्प्ले ऑफ वॅकंट सीट म्हणजे यानंतरसुद्धा जर काही वॅकंट सीट राहिल्या तर त्या 6 तारखेला तुम्हाला बघायला मिळतील. आता त्यानंतर बाकी लास्ट डेट आहे ती 11 तारीख आहे. पूर्णपणे कॅन्सलेशन म्हणजे जर तुम्ही फीज रिफंड तुम्हाला पाहिजे असेल तर 11 तारखेपर्यंत जर तुम्ही कॅन्सल केलं तर तुम्हाला फीज ही रिफंड मिळून जाईल. तर ही देखील पूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला PICTची मिळेल. तर PICT बरोबरच कमिशनने देखील त्यांचे फॉर्म रिलीज केलेले आहेत. कम्युनिकेशन फॉर्म्स आर अवेलेबल ड्युरिंग 10 वाजल्यापासून ते 5 वाजेपर्यंत तुम्हाला हे ॲप्लिकेशन फॉर्म बघायला मिळतील. हे तुम्हाला फिजिकली तिथे जायचं आहे घ्यायला. आणि त्यानंतर स्टुडंट शुड सबमिट द झेरॉक्स कॉपीज ऑफ रिलेव्हंट डॉक्युमेंट्स अलॉंग विथ द ॲप्लिकेशन फॉर्म. आणि लास्ट डेट ऑफ ॲप्लिकेशन ही जी आहे ती 1/9 ह्यांनी दिलेली आहे. तर असं प्रत्येक कॉलेजचे तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळत जाईल त्यांच्या वेबसाईटला. ती तुम्हाला कंटिन्युअसली चेक करायची आहे. आणि आपला जो व्हॉट्सॲप ग्रुप आहे तो नक्की जॉईन करा. त्यामध्ये तुम्हाला ही सगळे अपडेट्स इथून पुढे मिळून जातील.